नमस्कार मित्रांनो, मी सचिन कापुरे. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण आलेलो आहोत तिरुपती फॅब्रिकेशनमध्ये आणि तिरुपती फॅब्रिकेशनमध्ये एक साप निघलेला आहे असा एक कॉल आला होता. तर बघूया आता कुठे आहे. कुठे हो? इकडं दगडांच्या फटीमधून हा या पत्राच्या कोपऱ्या कोपऱ्याने पुढे 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 जात होता, परंतु अजून मला दिसलेला नव्हता. दगड काढा बरं, एक जण पळू नका. दगडांमधून या सापाचा शोध घेत आम्ही एक एक दगड काढत होतो. शेवटी या दगडाखाली तो दिसला. हातात पकडून मी याला वर घेतल्यानंतर कळले की हा धामण जातीचा साप आहे. परंतु वर ठेवताच या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये लोखंडामध्ये एक छोटासा होल होता. त्यामधनं तो आत शिरला व तो मागं ओढताना मागे येतच नव्हता. त्याला इजा होऊ नये म्हणून मी थोडं ढिल्लच केलं आणि खालून काढता येईल का याचा विचार करायला लागलो. खूप घट्ट अशी पकड त्याने या ट्रॉलीच्या लोखंडी तोंडावर पकडलेली होती आणि मागे ओढणंही शक्य नव्हतं. तो पुढे पुढे जात होता. मग मी खालून त्याला जागा आहे का बघितलं. हात टाकल्यावर हाताला थोडासा चावा त्याने घेतला, परंतु त्याची समोरील बाजू पकडून मी त्याला बाहेर काढले. जास्त ओळखायला येत नव्हतं ना, म्हणून जरासाच प्रॉब्लेम आहे. हा धामण जातीचा साप आहे, छोटा पिल्लू आहे. डस्ट बी मस्त. चला ठीक आहे. अजून एक होतं का? पिल्ले येत नाही. ठीक आहे, चला कॅनमध्ये ठेवूया. आहे का एखादी कॅन? नाही. तुमचं नाव? राजू भाऊ चव्हाणकडे हा साप निघाला होता आणि आता हा आपण पकडलेला आहे. आता याला याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देतो. चला ठीक आहे, पकडलेला आहे, आपण याला सोडून देऊ. धन्यवाद. इथे पकडलेला एक धामीण जातीचे छोटासा पिल्लू आहे. धामीण जातीचे साप हे वेगवेगळ्या कलरमध्ये 3 कलरमध्ये आढळतात. चॉकलेटी, पिवळा व थोडा गर्द विटकरी कलरचा. तर हा अतिशय सुंदर असा आपण याला सोडलेला आहे. मित्रांनो, आपण याला याच्या नैसर्गिक अधिवासात सोडलेला आहे. धामण हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असतो. त्यामुळे त्याला न मारता सर्पमित्राला जवळच्या कॉल करणे व त्याला बोलवणे, त्याला आम्ही व्यवस्थित रेस्क्यू करतो व त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये त्याला सोडून देतो, म्हणजे त्याचा जीव वाचतो. धन्यवाद.